सोलापूर शहरात रिक्षा घेता का कोणी रिक्षा? होय, रिक्षाचा परमिट घेऊन रिक्षा चालवण्याची हाक आता शासनाकडून सोलापूरकरांना देण्यात आली आहे. खास करून महिलांसाठी पिंक रिक्षा योजना शासनाने सुरू केली. मात्र सोलापूर जिल्ह्यातील 600 महिलांना पहिल्या टप्प्यात रिक्षा मिळणार आहेत. एकही रुपया न भरता महिलांना रिक्षा मिळणार आहेत. तरी देखील लाडक्या बहिणींनी रिक्षा चालवायला आणि घ्यायला नकार दिला. त्यामुळे अद्याप जिल्ह्यात एकाही महिलेस रिक्षा मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. ई पिंक रिक्षा योजनेच्या महिला लाभार्थ्यांना 3,73,000 रुपयांची रिक्षा एकही रुपया न भरता मिळणार आहे. 30% अनुदान आणि 70% बँकेतून कर्ज अशी रक्कम दिली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण व लायसन्स आरटीओ कडून मोफत मिळणार आहे. त्यानुसार 43 महिलांचे अर्ज निकषानुसार पात्र ठरले, पण त्यातही एकही महिला पुढे आलेली नाही. त्यांनी आरटीओ कडून परवाना देखील घेतलेला नाही. या योजनेसाठी एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी अशा मागासवर्गीयांसाठी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिला पात्र आहेत. त्यांना वारंवार अर्जासाठी आवाहन करूनही नव्याने अर्ज प्राप्त झाले नसल्याचे महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी सांगत आहेत. तू रिक्षा घे आणि मी चालवतो असे अनेक पती आपल्या पत्नीला सांगत आहेत. मात्र नियमानुसार ही रिक्षा केवळ ज्यांनी घेतली आहे त्याच महिलेला चालवता येणार असल्याने तू तुझ्या नावे रिक्षा घे, मी चालवितो. आपल्याकडे महिला रिक्षा चालवत नाहीत. समाजातील लोक, नातेवाईक नाव ठेवतील असं जरी पती पत्नीला म्हणत असेल तरीही शासनाच्या नियमांतर्गत ते बसत नाही. त्यामुळेच या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याची बाब देखील समोर आली आहे. त्यातच सोलापूर शहरात भरमसाठ रिक्षांमध्ये वाढ झाली आहे. भाडे मिळेनासे झाले आहे. दिवसभर राबून रिक्षा चालवून पदरी 200-300 रुपये देखील पडणे मुश्किल झाल्याचं काही रिक्षा चालक सांगत आहेत. त्यामुळे परमिट देखील आता बंद करण्यात यावेत अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.